गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे। या ठिकाणी हजारोच्या संख्येने देशातील तसेच विदेशातील पर्यटक येत असतात। परंतु मागील वर्षभरापासून संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन होऊन सुद्धा आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने नौका विहाराचे तसेच सौंदर्यीकरणाचे ठराव पारित करून सुद्धा स्थानिक नवेगाव बांध येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या मनमानी कारभारामुळे उद्यानातील नौका विहाराचे इन्शुरन्स काढण्यात आलेले नाही। पर्यटन संकुलातील अनेक विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे व त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांचा तसेच प्रवाशांचा मोहभंग होऊन समितीला जमा होणारा लाखो रुपयांचा महसूल हा व्यर्थ जात आहे। याला जबाबदार कोण? तसेच गावातील तरुणांना मिळणारा रोजगार सुद्धा बुडत आहे। विशेष म्हणजे नौका विहारातून समितीला दरवर्षी लाखो रुपयांचा नफा होत असते, परंतु अध्यक्षाच्या दुर्लक्षितपणामुळे नवेगाव बांध पर्यटन स्थळांची ख्याती लोप पावत चाललेली आहे। नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात येणारा प्रत्येक पर्यटन आणि नवेगाव बांधवाशी खंत व्यक्त करत आहे। कोमल डोंगरवार, तालुका प्रतिनिधी, नवेगाव। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।